नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. चंदगड तालुक्यातील किटवाड तालुक्यातील लघु पाटबंधारे धरण क्रमांक 1 मध्ये बेळगावातील एक तरुण बुधवारी सायंकाळी बुडाला होता. त्याची रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरूच होती. मात्र आज सकाळी 10 वाजता त्या विद्यार्थ्याचा शोध लागला असून उजेब तन्वीर मुजावर वय वर्ष 17 असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. तो वैभवनगर बेळगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की बेळगावातील काही शाळकरी मुले किटवाड धरणाकडे फिरावयास गेली होती. त्यांचे तिथे आंघोळ करणे, सेल्फी काढणे असे प्रकार सुरू होते. इतक्यात उजेबचा तोल गेल्याने तो खोल पाण्यात बुडाला. बेळगावातील पाणबुडेवर रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर त्या मृत तरुणाचा गुरुवारी सकाळी शोध लागला. गेल्या 4 ते 5 वर्षात या धरणात 8 ते 10 जणांना आपल्या जीवास मुकावे लागले आहे. पर्यटकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन दोन्ही ग्रामपंचायती तसेच पोलिसांकडून करण्यात आले आहे. बेक्किनकेरे गावात गुरुवारी 2 गव्यांनी भर दिवसा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्ती गेला आणि गव्यांचा कळप आला. त्यामुळे परिसरात वन्य प्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे. भर गावात आलेल्या गव्यांनी गावाशेजारी असलेल्या पिकांचे नुकसान केले आहे. शिवाय आता वन्य प्राण्यांमुळे घराबाहेर पडणेच धोकादायक बनू लागले आहे. याबाबत वन खाते कितपत गांभीर्य घेणार असा प्रश्नही पडू लागला आहे. मंत्री हेगडे यांच्या संविधान बदलणाऱ्या या वक्तव्याचे निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. संविधान बदलण्याचे वक्तव्य करून माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी भारतीय संविधानाचा अवमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला सादर करण्यात आले. या प्रसंगी शेतकरी नेते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उकेरी तालुक्यातील शट्टीहळ्ळी येथील घटप्रभा नदीकाठी असलेल्या शेतवाडीमध्ये हत्तीने धुमाकूळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तीकडून परिसरातील केळीच्या बागा, ऊस पीक, नारळाची झाडे उन्मळून टाकल्याचे दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांना 101 पत्रे पाठवण्याचा निर्णय घेऊन गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी बेळगावातून ही पत्रे पाठवण्यात आली. पत्रे पाठवून सीमा प्रश्नाची जागृती करणे हा एक लढ्याचा भाग असून सीमा भागात होत असलेल्या कन्नड सक्तीच्या वरवंटात थांबवणे हा उद्देश आहे. मात्र पत्र पाठवून आपली जबाबदारी संपणार नाही, तर सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांची जबाबदारी वाढलेली असून युवकांनी सीमा लढा आपल्या खांद्यावर घेऊन प्रश्न सुटेपर्यंत विविध मार्गाने लढण्याची तयारी दर्शवावी असे मत युवा समितीचे माजी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी व्यक्त केले. गुरुवार दिनांक 14 रोजी शहरातील जत्तीमठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बेळगाव शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील परिसरात बेळगाव पोलीस विभागाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. शहरातील राणी चन्नम्मा चौकापासून सुरू होऊन हे पथसंचलन विविध मार्गांवरून खडे बाजार पोलीस स्थानकाला पोहोचून सांगता करण्यात आली. बेळगाव शहरातील सदाशिवनगर स्मशानभूमी लगतच्या महानगरपालिका वाहनांच्या पार्किंग परिसरात ई-टॉयलेट बांधकामाला महापौर सविता कांबळे यांच्या हस्ते चालना देण्यात आली.
प्रभाग विकास निधी 20 लाख रुपयाच्या अनुदानातून हा विकास केला जात आहे। या प्रसंगी नगरसेवक शाहिद खान पठाण, शिवाजीराव मंडोळकर व इतर उपस्थित होते। बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना पळून जाऊन रस्त्यावर जीवन जगणाऱ्या निराधाराला समाजसेवकांनी आज पुन्हा जिल्हा इस्पितळात दाखल केले। सीपीएड मैदानाकडे एक निराधार वृद्ध अत्यावस्थ अवस्थेत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत, आतिश धातोंबे आणि साईराम जहागीरदार यांना मिळाली। त्यांनी तातडीने पोलीस व रुग्णवाहिकेलाही पाचारण केले। पुन्हा या निराधार वृद्धाला उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले। बेळगाव महानगरपालिकेत कर व वित्त स्थायी समितीची बैठक पार पडली। यावेळी काही दिवसांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या कर व वित्त स्थायी समितीच्या सर्वसाधारण सभेत महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराबद्दल नगरसेवकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली। महानगरपालिकेच्या मालमत्तेचे रक्षण न करणाऱ्या व महसूल वाढवणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वागणुकीला कंटाळलेल्या नगरसेवकांनी महानगरपालिकेची ही विक्री करावी अशी नाराजी व्यक्त केली। मुख्यतः महसूल विभागात नगरसेवकांच्या पती पत्नीचा मोठा हस्तक्षेप चालत असून वेगवेगळ्या कामांमध्ये नेहमी कार्यालयात फायली घेऊन फिरत आपणच अधिकारी असल्याचा आवडतात। ते इतरांच्याही फायली तपासतात। प्रशासनाने अशा प्रकारांवर लक्ष ठेवून सरकारी कामांवर अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नगरसेवक रवी धोत्रे यांनी केली। सांब्रा येथील मारुती मंदिर येथे आयोजित बैठकीत नितीन चिंगळी यांनी गतवर्षी यशस्वीपणे पार पडलेल्या आखाड्याचा आढावा घेत जमा खर्च सादर केला। बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर कृष्णा चौगुले, पीयूष जोगानी यांच्या हस्ते अहवालाचे वितरण करण्यात आले। देणगीदार आखाडा बनवण्यासाठी सहाय्य केलेल्या गावकऱ्यांचे यल्लप्पा हरजी यांनी आभार मानत आगामी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाला गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। यावेळी इराप्पा जोई, लक्ष्मण सुळे भावी, कृष्णा जोई, भरमा चिंगळी, भुजंग गिरमल आदी उपस्थित होते। बेळगाव जिल्ह्याचे राजकारण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असतो। लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देखील बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणाच्या चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाल्या आहेत। विशेष म्हणजे चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस व भाजप उमेदवारी याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांना तयारीला गती दिली। भाजपाकडून विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे। काँग्रेसमधून मात्र अजून उमेदवारीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। असे असले तरी राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। एकीकडे उन्हाच्या झळा वाढत असताना जीवाची काहिली होत आहे, तर दुसरीकडे राजकीय वातावरणाचा पारा चढत असल्याचे चित्र चिकोडी लोकसभा मतदारसंघात दिसत आहे। तवंदी घाटातील उड्डाणपुलाचे काम सध्या जोमात सुरू आहे। आतापर्यंत जवळपास 50% काम पूर्ण झाले आहे। नवनवीन अवजड यंत्राद्वारे रात्रंदिवस हे काम सुरू आहे। तवंदी घाटातील हा उड्डाणपूल जवळपास 2.5 किलोमीटर अंतराचा आहे। सध्या मोठमोठ्या अवजड यंत्राद्वारे हे काम रात्रंदिवस चालू आहे। अजून देखील या कामास वर्षभराचा कालावधी लागेल असे अवताडे कंपनीचे अधिकारी विजय दाईगडे यांनी सांगितले। 6 पदरीकरणामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे। वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यास अपघाताचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होणार आहे। दरम्यान सदरच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची दखल घेत वाहनधारकांनी खबरदारी घेऊन वाहने हाकावीत असे आवाहन करण्यात आले आहे। निपाणी तालुक्यात अधिक अतिसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत। अशा वेळी अधिकाऱ्यांनी कोणताही गोंधळ न करता त्याचे कर्तव्य बजावावे। ज्या मतदान केंद्रावर मतदान कमी असेल तेथे मतदान वाढीसाठी वेगवेगळे जागृती उपक्रम राबवावेत। निवडणुकीसाठी नेमलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणताही दबाव न घेता आपली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केल्या।
निपाणी येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी शिंदे यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। प्रखर उन्हाळ्याला सुरुवात झाली असून गेल्या वर्षीपासून म्हणावा तसा पाऊस झालेला नाही। यामुळे तालुक्यात कुठेही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार नाही याची खबरदारी घ्यावी। ग्रामपंचायतीच्या वतीने असलेल्या कूपनलिका जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिन्या कार्यरत करणे, आवश्यक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करणे, तलावातील पाणी जपून वापरणे याबाबत खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन चिकोडी तालुक्याचे दुष्काळ निवारण समितीचे नोडल अधिकारी व कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांनी केले। यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू होऊनही थोडासा लांबला आहे। कर्नाटक सीमा भागातील साखर कारखाने नुकतेच बंद झाले आहेत, तर नजीकच्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने या महिन्याच्या अखेरीस बंद होत आहेत। यामुळे मजुरांना गावी परतण्याचे वेध लागले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।